हां विद्यार्थी मित्र हो, आता बघा या ठिकाणी आपलं लिव्हिंग वर्ड हे 11वी सायन्सचं आपलं पहिला धडा आहे. या धड्यातली आपण सजीव जग हा धडाचा अर्थ आहे. या ठिकाणी लिव्हिंग वर्ड त्याच्यामध्ये सजीवांच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली आपण, बरोबर आहे. आणि तुम्हाला आणखीन या पिरियडच्या बरोबर आणखीन एक तुम्हाला कल्पना देतो की ही पिरियड घेतल्यानंतर मी व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, 11वी सायन्सचं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर तर हा पिरियड टाकतो, त्याची लिंक टाकतो. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अकबर बायोलॉजी म्हणून. त्या ग्रुप म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलवर 11वी आणि 12वीचे दोन्ही पिरियड आहेत. आणि ज्यावेळेस तुमचे 11वीचे पिरियड असतील तर त्याच्यावर त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो 11वी सायन्स लिव्हिंग वर्ड, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये असणारं जे चॅप्टरचं म्हणजे आर्टिकल कोणतं आहे त्याची माहिती वगैरे असते, असा त्याचा अर्थ आहे. आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन तुम्ही बायोलॉजीचे सगळे पिरियड तुम्ही बघू शकता. 11वीचे जे जे पिरियड आहेत ते सर्व तुम्ही पिरियड त्या ठिकाणी बघू शकता. त्या ठिकाणी आता कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 11वी सायन्सचं काय होतं माहीत आहे का, मग सगळ्या विषयाचे असतात त्या ठिकाणी तिथे पिरियड. फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, सोशलॉजी आहे, आणखीन हे सगळं पूर्ण मराठी आहे, आणखीन जे काही असतील तर ते सगळं ग्रुपच, म्हणजे त्या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये सगळेच पिरियड असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. मात्र कसं आहे, आपलं यूट्यूब चॅनल जे आहे डॉक्टर अकबर बायोलॉजीवर, तुम्ही तिथे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं अगोदर ते, बरोबर आहे. सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला बेल असते, ती आयकॉन बेल दाबायची, म्हणजे नंतर नवीन तुम्हाला जे काही एकदा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे सभासद झालं तुम्ही. आणि सभासद झाल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी कसं आहे 11वीचे सर्व पिरियड तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतात, असा त्याचा अर्थ आहे हो. आणि पूर्ण बायोलॉजीच बघता येईल तुम्हाला पहिल्यापासून तर शेवटपर्यंत, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता आपण या ठिकाणी आपला पुढच्या भागाला आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये लिव्हिंग वर्ल्डमध्ये आपण सजीव कशाला म्हणतात, त्या ठिकाणी सजीव सृष्टी काय आहे हे आपण त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा आर्टिकल आहे 1.1 म्हणून बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. काय म्हणते या ठिकाणी, बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे जीवाचे मूलभूत तत्व काय, बरोबर आहे. किंवा आपण सजीव कुणाला आपण म्हणतो, हा महत्त्वाचा मुद्दा आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे सजीवांचे बेसिक प्रिन्सिपल्स, बेसिक मूलभूत तत्व किंवा सजीवांचं वैशिष्ट्य. सजीव आपण कुणाला म्हणायचं त्या ठिकाणी. आता मी एखाद्या हातामध्ये इथं पेन घेतली, समजा ही पेन हातात पेन घेतली, ही पेन सजीव आहे का, नाही, निर्जीव आहे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी एखादा प्राणी घेतला मी, या ठिकाणी वनस्पती आहे किंवा ॲनिमल आहे किंवा एखादा किडा आहे आपण या ठिकाणी आपण म्हणतो, ते आपण घेतलं, ते काय घेतलं त्याचं, तो काय, तो आपण सजीव आपण म्हणू शकतो. मनुष्य हे एक सजीव आहे. आपण का सजीव आहे, कारण सजीवांचं वैशिष्ट्य काय, वैशिष्ट्य, सजीव हे जन्म घेतात, सजीवांना मृत्यू आहे, सजीवामध्ये वाढ होते, सजीवामध्ये विकास होतो, सजीव हालचाल करतात, सजीव पुनरुत्पादन करतात, त्यांच्यापासून त्यांची पिढी निघते त्या ठिकाणी, बरोबर आहे. सजीवांना संवेदना असतात, बरोबर आहे. सजीवांना त्या ठिकाणी मुवमेंट असते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरत असतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. आणि सजीवामध्ये वाढ विकास होतो, अशा प्रकारचे खूप अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये. सजीवामध्ये चयपचय होतो, मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, ॲनाबॉलिझम, अशा प्रकारच्या अभिक्रिया चालत असतात, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा ह्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफमध्ये तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलेलं आहे ए. बघा त्याच्यामध्ये काय आहे, ए आहे, काय आहे, द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस्ड, सजीव एकदा निर्माण झाला, प्रोड्यूस्ड म्हणजे तयार होणे, किंवा आर बॉर्न हॅज टू सर्वायव्ह, एकदा जन्मल्यानंतर तो काय करतो, त्या ठिकाणी जन्मल्यानंतर जगण्यासाठी प्रयत्न करतो, बरोबर आहे. एखादं लहान मूल आहे, जन्मलेलं आहे नुकतेच, मग मातेचं दूध प्यायचा प्रयत्न करतो,
एखादा जनावराचा पिलू आहे, बरोबर आहे, मग त्या ठिकाणी ते जन्मल्याबरोबर मातेचं दूध प्यायला जातं त्या ठिकाणी, म्हणजे कशासाठी पिण्यासाठी, जगण्यासाठी. फॉर किंवा बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह, सर्वाईव्ह म्हणजे जगण्यासाठी. ओके, चला पुढे. फॉर सर्वायवल इट नीड एनर्जी, जगण्यासाठी त्याला काय लागते, ऊर्जा. इट नीड्स एनर्जी अँड मेनी केमिकल मॉलिक्यूल, अनेक केमिकल रासायनिक मॉलिक्यूल लागतात, रासायनिक रेणू ज्याला आपण म्हणतो असे लागतात. का, त्याची त्या केमिकलच्या, अन्नातून आपल्याला काय म्हणतात, केमिकल आहे, कार्बोहायड्रेट प्रोटीन हे मिळतं आपल्याला आपल्या बॉडीसाठी, बरोबर आहे. कशासाठी, फॉर एनर्जी, ऊर्जा मिळण्यासाठी. इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम, मग ते आपण अन्न कशासाठी घेतो त्या ठिकाणी, मेटाबॉलिझमची प्रक्रिया करण्यासाठी. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय. चयापचय कशाला म्हणून आपण त्या ठिकाणी, आपण शरीरामध्ये अन्न घेतलेलं आहे, अन्नाचं बारीक स्प्लिटीकरण करून आपण काय केलं, ते अन्न पोटामध्ये घातलेलं आहे, आणि अन्नातलं जे आपली बॉडी आहे, कार्बोहायड्रेट आहेत, बरोबर, प्रोटीन आहे, विटॅमिन्स आहेत, ते अन्नातून शोषण करून घेते आणि आपली अभिक्रिया चालत असते, असा त्याचा अर्थ आहे. ओके, म्हणून परफॉर्म मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल. मेटाबॉलिझममध्ये काय होतं, ब्रेकडाऊन ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूलचं विघटीकरण होतं, बरोबर, त्यालाच आपण कॅटाबॉलिझम आपण म्हणतो, बरोबर आहे. मेटाबॉलिझममध्ये चयापचय, कॅटाबॉलिझममध्ये संवेदना. कॅटाबॉलिझम म्हणजे काय, संवेदना. आपल्याला भूक लागली, आपल्याला जाणीव होते, तहान लागली, जाणीव होते, त्याच्या संवेदना होतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे कॅटाबॉलिझम. अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्यूल, नंतर काय होतो, नवीन मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होतो, त्यालाच आपण ॲनाबॉलिझम आपण असं म्हणतो. ॲनाबॉलिझम म्हणजे विधायक क्रिया, योग्य अशा प्रकारची अभिक्रिया चालते. ओके, त्याच्यानंतर बी. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स, जन्मल्यानंतर त्याच्या पुढे आणखीन ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. एकदा जन्मल्यानंतर सजीवांचं काय वैशिष्ट्य आहे, टेंडन्सीच असते, काय, वाढ आणि विकास. ग्रोथ म्हणजे वाढ आणि डेव्हलपमेंट म्हणजे विकास, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. वाढ आणि विकास होत असते. दिस ग्रोथ इज ए वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. बघा या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी ग्रोथ इज ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस म्हणजे काय, चांगल्या अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाढ हे कंटिन्यू चालणारी अभिक्रिया आहे. यू माइट हॅव ऑब्झर्वड sand mounds and boulders grow etc. जमिनीमध्ये मातीचे बारीक बारीक कण हे वाळू तयार करतात आणि बोल्डर्स ग्रो, बोल्डर म्हणजे मोठे मोठे खडे ज्याला आपण म्हणतो, ते जमिनीतून निघत असतात. ओके, दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन अँड हेन्स दीज आर नॉट लिव्हिंग बीइंग. आता जमिनीमध्ये हे निघत असले तरी हे मात्र सजीव नाहीत. वाळू सजीव आहे का, दगड सजीव आहेत, नाही, निर्जीव आहेत, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बी बघा, सी मध्ये काय, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस. वाढ आणि विकास ही काय आहे, नुसती प्रक्रियाच नाही, विच हॅव अनलिमिटेड टाइम स्पॅन. बघा, विच हॅव ते आहे काय, अनलिमिटेड, लिमिट राहत नाही, टाइम स्पॅन, टाइम लागणारा कालावधी. ॲट सर्टन पॉइंट ऑफ द टाइम, बघा, द मॉलिक्यूल, ऑर्गन, सिस्टीम बिगिन टू लूज their effective working and become old. ही खूप जुनी प्रक्रिया आहे, अभिक्रिया अशा चालणारी. दिस इज एजिंग प्रोसेस.
दिस इज एजिंग प्रोसेस म्हणजे हे वयामानानुसार असं चालत असतं असा त्याचा अर्थ प्रक्रिया आहे. बरोबर. जसं आपण म्हणतो ना जन्माला येणे, त्याचा वाढ विकास होणे, नंतर मृत्यू पावणे ही प्रक्रियाच आहे. प्रोसेस ऑफ द बॉडी ही बॉडीच्या काय वयामानानुसार चालणाऱ्या अभिक्रिया आहेत. आता डी, लाईफ हॅज टू कंटिन्यू. आता लाईफ हे काय आहे? कंटिन्यू चालणारी प्रक्रिया आहे. हॅन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस ए यंग वन लाईक इटसेल्फ. सजीवापासून त्यांच्यासारखाच जीव तयार होतो, कारण त्यांची पिढी पुढे कंटिन्यू चालण्यासाठी. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. ओके. इट इज पॉसिबल ड्यू टू रिप्रोडक्शन. आता ही लाईफची प्रक्रिया पुढे कंटिन्यू चालते. कशामुळे चालते? पुनरुत्पादन, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय पुनरुत्पादन होतो. मग रिप्रोडक्शन दोन प्रकारच्या कंसामध्ये एसेक्स्युअल और सेक्स्युअल. सेक्स्युअल या शब्दाचा अर्थ सेक्सचा संबंध, नर आणि मादी यांच्या संयोगामुळे होणारा जे काही जीव तयार होतो त्याला म्हणजे त्याला सेक्स्युअल रिप्रोडक्शन आपण म्हणतो. आणि जे नर आणि मादीच्या शिवाय होणारा जीव आहे त्याला एसेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणतो. उदाहरणार्थ झाडाची फांदी आहे, आपण कट केली, जमिनीमध्ये लावली, बरोबर आहे, त्याच्यापासून पुन्हा दुसरं फांदी तयार झाली म्हणजे झाड तयार झाला. हे कसला प्रकार आहे? एसेक्स्युअलचा आहे. बरोबर, असा त्याचा अर्थ. आणि सेक्स्युअल म्हणजे नर आणि मादीच्या संयोगातून होणार असा त्याचा. ओके, चला पुढे. दिस इन्शुअर कंटिन्युटी ऑफ रेसेस. हे रिप्रोडक्शन होत असल्यामुळे त्या ठिकाणी काय त्यांची जात, त्यांची पिढी, त्यांची पिलावळ, त्यांची जे काही प्राणी आणि वनस्पती त्यांची जी जात आहे त्यांची, बरोबर, तीच पुढे कंटिन्यू चालते असा त्याचा अर्थ आहे. दिस इन्शुअर द कंटिन्युटी ऑफ रेसेस. बरोबर. त्याच्यानंतर फुल स्टॉप. मोल्स. मोल्स म्हणजे खेचर. स्टराईल वर्कर बीज. मधमाशी. मधमाशी काम करणारी, मध गोळा करणारी, फक्त मध गोळा करणारी. ते काय नपुंसक असते, मात्र ते फक्त कामच करत असते. काय होतं मग त्या ठिकाणी? बीज डू नॉट प्रोड्यूस. मधमाशी आणि खेचर हे पुढची पिढी कंटिन्यू करत नाही, फक्त ते कामासाठी असतात. येट आर लिव्हिंग. ते सुद्धा त्या ठिकाणी जिवंतच असतात. कॅन वी कॉल रिप्रोडक्शन ॲज इन्क्लुजिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. रिप्रोडक्शनमध्ये त्या ठिकाणी एक आपण समाविष्ट करतो काय की रिप्रोडक्शन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. म्हणजे पुनरुत्पादन हे सजीवांचं वैशिष्ट्य आहे. ओके, चला पुढे. आता पॉइंट नंबर ई. ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. ऑर्गॅनिझम डाईज. काय म्हणतो या ठिकाणी? ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी. बॉडी जर त्या ठिकाणी जर कॅपॅसिटी लूज जर झाली तर परफॉर्म मेटाबॉलिझम. आणि काय होतं त्या ठिकाणी? मेटाबॉलिझमची प्रक्रिया ऑर्गॅनिझममध्ये चालते. ऑर्गॅनिझम डाईज. नंतर ऑर्गॅनिझम काय करतो? मरून जातो त्या ठिकाणी सजीव, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. आता एफ. काय? एनी लिव्हिंग बीइंग रेस्पॉन्स टू थर्मल, केमिकल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग. सभोवताली थर्मल असेल, केमिकल असेल और बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग असेल, त्यानुसार त्या ठिकाणी काय होतो? रेस्पॉन्स करत असतो असा त्याचा. दिस इज युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग बीइंग. आणि लिव्हिंग सजीवांचं हे एक वैशिष्ट्य आहे असा त्याचा अर्थ. ओके, चला पुढे. देर इज इम्युन डायव्हर्सिटी. काय म्हणतो या ठिकाणी? देर इज इम्युन्यूज डायव्हर्सिटी. इम्युनिज म्हणजे काय? अफाट विभिन्नता आहे सजीवामध्ये. सजीवामध्ये इम्युन्यूज म्हणजे त्या ठिकाणी काय? अफाट, खूप, प्रचंड. अर्थ लिहून घेत चला, माहीत नसेल तर. ओके, म्हणजे अफाट, प्रचंड,
इम्युनिझम म्हणजे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सजीवामध्ये प्रचंड विभिन्नता आहे. बरोबर आहे. डायव्हर्सिटी म्हणजे विभिन्नता. सिन्स टाइम इममेमोरियल, सिन्स टाइम इमोरियल, इममेमोरियल म्हणजे काय? अतिप्राचीन कालावधीपासून, अतिप्राचीन कालावधीपासून व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. का म्हणते या ठिकाणी? अतिप्राचीन कालावधीपासून व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांच्या वेगवेगळ्या प्रकार आहेत, आर लिव्हिंग टुगेदर ऑन अर्थ. पृथ्वीवर सर्व सजीवांचे ग्रुप एका समूहाने राहतात. बरोबर आहे. इन ऑर्डर टू अंडरस्टँड, ह्याच्यामुळे त्या ठिकाणी काय अंडरस्टँड होतो? द इंटररिलेशन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ॲज वेल ॲज टू लिव्हिंग बीइंग आर ग्रुप्ड. बघा, सिस्टमॅटिकली स्टडी ऑफ दीज इज एसेन्शियल. बघा, सजीव आणि निर्जीव एकमेकावर अवलंबून असतात, किंवा सजीव एकमेकावर अवलंबून असतात. प्राणी किंवा वनस्पती एकमेकावर अवलंबून म्हणजे प्राणी हे वनस्पतीवर अवलंबून असतात, आणि वनस्पती हे प्राण्यांना जागोजागी आपला अन्न उपलब्ध करून देतं, म्हणजे आपल्याच्या माध्यमातून अन्न उपलब्ध करून. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर. वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीमध्ये उपयोग होतात. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी, इंटेन्सिव्ह म्हणजे खास करून प्रयोगशाळामध्ये विकसित केलं गेलेलं, अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम फॉर्म स्ट्रॉंग बेसिस फॉर meaningful use of collected data. Meaningful use of collected data. If we need to study this diversity, जर आपल्याला या ठिकाणी अभ्यासासाठी डायव्हर्सिटीची आवश्यकता भासली तर सर्टन एड्स अँड टॉक्झॉनॉमिकल एड्स, बरोबर, एजंट म्हणजे साधन साहित्य, कॅन बी यूज्ड, त्यावेळेस आपण त्यांचा साधन साहित्याचा उपयोग करू शकतो. दीज इन्क्लूड्स हार्बेरिया, बॉटनिकल गार्डन, म्युझियम, बायोडायव्हर्सिटी पार्क एक्सेट्रा इत्यादी या घटकांचा आपण उपयोग करू शकतो, असा त्याचा अर्थ. ओके, चला. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी काय म्हणतो हे, याच्यामध्ये आलेलं आहे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकाल का म्हणताय? हाऊ कॅन वी स्टडी लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट ए ग्लान्स. ग्लान्स म्हणजे एकाच दृष्टिक्षेपामध्ये सर्व ऑर्गॅनिझमचा आपण अभ्यास कसा करू शकतो, असं म्हणलं त्याने. नंबर दुसरा, वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड. सर्व सजीव काय म्हणतो? सर्व सजीव काय स्वतः तयार करतात का? नाही. कोण करतात मग? वनस्पती करतात, प्राणी करत नाही. ओके. विच फीचर्स कॅन बी कन्सिडर्ड ॲज ऑल इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. व्हाय? काय म्हणतात त्या ठिकाणी? विच इज फीचर्स कॅन बी कन्सिडर्ड. बरोबर, कोणते तुम्ही वैशिष्ट्य तुम्ही त्या ठिकाणी नमूद केलात, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ अँड व्हाय, का? चला आता थोडा विचार करा म्हणतंय. थिंक अबाउट इट, विचार करा. काय? कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन डिमॉन्स्ट्रेटेड इन ए टेस्ट ट्यूब कॉल्ड इन व्हिट्रो टेस्ट इज कॉल्ड लिव्हिंग. याला सजीव म्हणतात का, असं म्हणतंय? हो, टेस्ट ट्यूबमध्ये सजीवांचं संयुगीकरण करून त्या ठिकाणी तयार केलं जातो, म्हणतात त्याला. नाव ए डेज, आजकाल पेशंट आर क्लिअर्ड ब्रेन डेड. पेशंटला जर ब्रेन डेड जर झालं असेल, म्हणजे मेंदू निकामं जर झालं असेल, अँड आर
ऑन अ लाईफ सपोर्ट, आणि नंतर तो त्या ठिकाणी लाईफ सपोर्टवर आहे. दे डू नॉट शो एनी साइन ऑफ सेल्फ कॉन्शियसनेस, फुल स्टॉप. आर दे लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग. मग ते सजीव आहेत का निर्जीव आहेत असा त्याचा अर्थ आहे. जोपर्यंत जिवंतपणा असेल त्याच्यामध्ये तो सजीव आहे असा त्याचा. ओके, इथे आपण या ठिकाणी स्टॉप करू. आता हे हार्बेरियम वगैरे जे आहेत ना, हे तुमचं आता 11वीचं जे आता तुमचा अभ्यासक्रम आहे 2020मध्ये जे काही परीक्षा 2021मध्ये जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही असं बोर्डानं कळवलेलं आहे. मात्र नीट आणि CETसाठी मात्र सगळे प्रश्न विचारले जातात बघा असा त्याचा अर्थ आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी काय करू, आपला 11वीचा पिरियड हा तिसरा इथे स्टॉप करू. बरोबर आहे, 3 पिरियड आपले झालेले. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग आपण पुढे पाहूया. धन्यवाद.